सभापतीची काय होणार आता उमेदवार दाखल? सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीने मला आज स्थायी समिती सभापतीचा अर्ज दाखल करण्याची संधी दिल्याबद्दल व आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ साहेब, तसेच आमच्या सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख अण्णा, सुभाष बापू देशमुख अण्णा, सचिनदादा कल्याण शेट्टी, देवेंद्रदादा कोठे, आपले महापौरजी विनायकदादा कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई, सभागृह नेते नरेंद्रदादा काळे, तसेच आमच्या लाडक्या रोहिणीताई तडवळकर, या सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. माझ्यावरती ठेवलेला विश्वास हा मला सर्वप्रथम महत्त्वाचा आहे. ही जबाबदारी मोठी आहे जी मी प्रामाणिकपणाने पार पाडेन. तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असणार आहेत आणि सर्वांना समान सोबत घेण्याची संधी देणार. नक्कीच विकासाला प्राधान्य द्यायचं आहे. तिजोरी मजबूत असेल तर विकास जास्त होणार आहे आणि सर्वांना समान न्याय देऊनच सोलापूरच्या विकासावरती भर देण्यात येईल. पक्षांतर्गत ज्या पद्धतीनं काही गटतटाच्या चर्चा सातत्याने समोर येतात, काही रुसवे उभे असतात, तर सगळ्यांना सामावून घेण्याची भूमिका आता तुम्हाला निधी वाटपामध्ये असेल किंवा एकंदरीतच स्थायी समितीचं सभापती म्हणून आपल्याला करावी लागणार आहे. कशा पद्धतीनं आपण ते पार पाडणार काय? मी आत्ता म्हणल्यासारखं सगळ्यांना समाविष्ट करूनच सोलापूरचा विकास होणार आहे. आपण सोलापूरच्या विकासाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातून हे नेते निवडून आलेले आहेत. त्या प्रभागाची जबाबदारी या नेत्यांवर आहे. त्यामुळे सगळ्यांना समान न्याय तर नक्कीच मिळेल. आत्ताच आपल्या महापौरजींनी थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे की सर्वांना सामावून घेऊन हा विकास नक्की करण्यात येईल. आपण प्रदेशाकडे 4 नावं पाठवली होती पार्टीच्या वतीने. 4 नावं पाठवल्यानंतर आज सकाळी प्रदेशाकडनं रंजिताताई चाकोते यांच्या नावासाठी कळवण्यात आलं. त्यानंतर आपण त्यांचा फॉर्म आत्ता भरून घेतला आणि येणाऱ्या 6 तारखेला अधिकृतपणे सभापती म्हणून त्यांची घोषणा होईल. हा एकच फॉर्म भरण्यात आला पार्टीचा. खरं तर अविनाश पाटील हे खरं तर सिनियर नगरसेवक आहेत. ते देखील इच्छुक होते, मात्र त्यांना डावलण्यात आल्याची एक घटना आहे. काय नक्की कारण काय असू शकतात, काय निर्णय? नाही, डावलण्यात आलं असं नाही की आम्ही जी 4 नावं पाठवली होती सर्व गोष्टींचा विचार करून 4ही नावं जी पाठवली होती सगळ्या गोष्टींचा विचार करून पाठवल्यानंतर प्रदेशाच्या माध्यमातून जी चर्चा होऊन जी नाव फायनल झालं ते नाव आम्ही घोषित केलं. निश्चितपणाने येणाऱ्या काळात सर्व नगरसेवकांना आपण बरोबर घेऊनच काम करतो आहे. त्याच्यामुळं कुणाची नाराजी आहे असं नाही. आत्ता पद मिळालं नसेल तरी येणाऱ्या काळात सर्वांना पदाधिकारी होण्याची संधी आहे. कोणकोणती 4 नावं होती काय? पार्टीच्या वतीने ती पाठवण्यात आलेली होती. ती नावं जरा तिथं सोशल इंजिनिअरिंग करण्याचा भाजपचा प्रयत्न असतो. महापौरपदासाठी, उपमहापौरपदासाठी असेल, सभागृह नेते असेल किंवा आता स्थायी समिती, सर्व मोठ्या समाज घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न दिसतो. कशा पद्धतीने? कसं आहे की आत्ता भारतीय जनता पार्टीचा याचा विचार केला असता की 87 नगरसेवक निवडून आले. सर्व समाज घटकांनी भरभरून मतं भारतीय जनता पार्टीला दिलेली. यामधून जेवढ्या समाज घटकांना न्याय देता येईल त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं केला जातो आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजांना असेल किंवा वेगवेगळ्या घटकांना असेल आपण संधी देण्याचा प्रयत्न करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.